नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली बालभारतीमधील शून्याच्या गाण्याद्वारे आपण शून्याची ओळख करून घेणार आहोत. हे गाणे ऐकल्यावर व पाहिल्यावर तुम्हाला शून्य म्हणजे काय हे नक्कीच कळेल आणि तुम्हाला शून्याची ओळखही होईल. चला तर मग पाहूयात शून्य म्हणजे काय हे शून्याच्या गाण्यातून. शून्याचे गाणे. 9 पक्ष्यांची पडली गाठ, नवातून एक गेला राहिले 8. 9 पक्ष्यांची पडली गाठ, नवातून एक गेला राहिले 8. पक्षी मोजून पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9. यातला एक गेला उडून आणि राहिले 8. 8 पक्ष्यांना घातला भात, आठातून एक गेला राहिले 7. 8 पक्ष्यांना घातला भात, आठातून एक गेला राहिले 7. मोजून पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. यातला एक गेला उडून आणि राहिले 7. 7 पक्ष्यांचा थवा पहा, सातातून एक गेला राहिले 6. 7 पक्ष्यांचा थवा पहा, सातातून एक गेला राहिले 6. मोजून पाहूयात. 1 2 3 4 5 6 आणि हा 7. यातला एक गेला उडून आणि राहिले 6. 6 पक्ष्यांनी केला नाच, सहातून एक गेला राहिले 5. 6 पक्ष्यांनी केला नाच, सहातून एक गेला राहिले 5. मोजूयात. 1 2 3 4 5 आणि हा 6. यातला एक गेला उडून आणि राहिले 5. 5 पक्ष्यांची किलबिल फार, पाचातून एक गेला राहिले 4. 5 पक्ष्यांची किलबिल फार, पाचातून एक गेला राहिले 4. मोजून पाहूयात. 1 2 3 4 आणि हा 5. यातला एक गेला उडून आणि राहिले 4. 4 पक्ष्यांनी केली चैन, चारातून एक गेला राहिले 3. 4 पक्ष्यांनी केली चैन, चारातून एक गेला राहिले 3. मोजूयात. 1 2 3 आणि हा 4. त्यातला एक गेला उडून आणि राहिले 3. 3 पक्ष्यांना आला फोन, तीनातून एक गेला राहिले 2. 3 पक्ष्यांना आला फोन, तीनातून एक गेला राहिले 2. मोजूयात. 1 2 आणि हा 3. त्यातला एक गेला उडून आणि राहिले 2. 2 पक्ष्यांनी केली बियांची फेक, दोनातून एक गेला राहिला 1. 2 पक्ष्यांनी केली बियांची फेक, दोनातून एक गेला राहिला 1. मोजूयात. 1 आणि हा 2. यातला पण एक गेला उडून आता राहिला फक्त 1. एक पक्षी एकटाच बसला, तोही उडून गेला कोणी नाही राहिला. एक पक्षी एकटाच बसला, तोही उडून गेला कोणी नाही राहिला. मोजूयात बरं. हा होता एकच आणि तोही गेला उडून. आता तिथे कोणीच नाही राहिले, म्हणजेच तिथे शून्य राहिला. म्हणजे कोणी नाही राहिला म्हणजे शून्य राहिला, कोणी नाही राहिला म्हणजे शून्य राहिला. म्हणजेच काय तर शून्य म्हणजे काहीच नाही आणि शून्य हे गोलाकार या आकाराने दाखवतात. आणखीन काही उदाहरणाद्वारे आपण शून्य समजून घेऊयात. आपल्यासमोर हे बिस्किट आहेत. किती आहेत पहा. 1 आणि 2. हे दोन्ही बिस्किट ह्या छोट्याशा मुलाने खाऊन टाकलेले आहेत. म्हणजेच आपल्याकडे 2 बिस्किट होते आणि दोन्ही बिस्किट ह्या मुलाने खाऊन टाकल्याच्या नंतर आपल्याकडे किती बिस्किट शिल्लक असतील सांगा बरं. अगदी बरोबर, आपल्याकडे 0 बिस्किट्स असतील. तर आपण हे 0 या आकाराने आपण लिहितो. 0 म्हणजे काहीच नाही. अजून एक उदाहरण पाहूयात. आपल्याकडे अजून काही बिस्किट आहेत, ते मोजूयात. 1 2 3 आणि 4. तर आपल्याकडे हे 4 बिस्किट आहेत. आता हे 4ही बिस्किट या मुलीने खाऊन टाकलेले आहेत.
म्हणजेच आता आपल्याकडे काही शिल्लक आहेत का? नाही, काहीच शिल्लक नाही आहेत. म्हणजेच आपल्याकडे शून्य बिस्किट शिल्लक आहेत आणि आपण ते या शून्य या चिन्हाने लिहून दाखवतो. तर समजलं ना? मग शून्य म्हणजे काहीच नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या पुढे एक स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. या स्वाध्यायामध्ये काही चित्र आहेत आणि त्या चित्रांच्या पुढे डबे दिलेले आहेत. तुम्हाला ही चित्र मोजायची आहेत आणि त्यापुढील डब्यामध्ये ही किती चित्र आहेत हे तुम्हाला संख्याचिन्हांच्या माध्यमातून लिहायचं आहे. तर या डब्यामध्ये काही ठिकाणी एकही चित्र नाही, म्हणजेच काहीच नाही. हे आता तुम्हाला माहिती आहे कोणत्या चिन्हाने लिहायचं आहे. चला तर मग सोडून पहा बरं. चित्रे मोजून त्यापुढे संख्याचिन्ह लिहून झालेलीच असतील. तर चला एकदा पाहून घेऊयात. पहिल्या डब्यामध्ये आहेत 4 चित्रे, त्यामुळे आपण 4 हे संख्याचिन्ह लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या डब्यात 2 चित्र आहेत म्हणून 2 हे संख्याचिन्ह लिहिलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या डब्यामध्ये एकही चित्र नाही आहे, म्हणजे तिथे काहीच नाही, म्हणून आपण त्यापुढे 0 हे संख्याचिन्ह लिहिलेलं आहे. आणि चौथ्या डब्यामध्ये 3 चित्र आहेत, त्यामुळे आपण तिथे 3 हे संख्याचिन्ह लिहिलेलं आहे. म्हणजेच आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की काहीच नाही म्हणजेच 0, म्हणजेच आता तुम्हाला शून्याची ओळख झालेली आहे. धन्यवाद.